सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर मंडळी, आज आहे 1 फेब्रुवारी आणि आज आपण चाललो आहे दुधाला. आजपासून सुरुवात केली आहे. म्हणजे जवळजवळ आपण जे बंद केलं होतं दूध 24 तारखेला, 24 डिसेंबर 2025, तब्बल आज 1 वर्षाने दूध टाकायला जातं आहे. आणि आज बोलू चला सुरुवात करूया हळूहळू. जास्त नाही, थोडंसं दूध घेऊया आणि जाऊया घरी. वाटत मला पण कंटाळा आलेला, आपलं काय ना काय तरी करूया. तर चला दुधाला चला. इकडे माझ्यासोबत समीक्षा पण निघाली आहे रिक्षावर. हां, चल जाऊया आपण पण. दूध वाटूया. काय म्हणताय? सकाळ म्हणजे सकाळ 7 वाजलेत. दूध तर घेऊन आलो आहे मंडळी. तेव्हा इकडे पहिल्या टप्प्यावर आणले दूध, पाव सगळं आणलं. आज जरा कसं पहिला दिवस आहे ना, लोकांना माहीत नाही, त्यामुळे आज थोडं स्लो होईल. आणि तर उद्यापासून जरा व्यवस्थित होईल. दम लागला. चला दूध वाटूया फटाफट. दृश्य बघा सगळं धुरकडच आहे वातावरण. चला जाऊया दूध वाटूया. आजचा सेन्सेक्स बघा मंडळी किती घसरला आहे बघा. आज युनियन बजेट होतं आपलं. आज आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजींनी लोकसभेमध्ये बजेट सादर केलं आणि त्याचं बघा केवढी मोठी घसरण बघा ह्याच्यावर झाली आहे, शेअर मार्केटवर झाली आहे बघा. इथलं सेन्सेक्स 1500 आणि NSE बघा, आता तुम्हाला दाखवतो. NSE पण मला वाटतं 500 पॉईंट्सने पडलेलं आहे बघा. 495 पॉईंट डाऊन आहे. बेकार रिॲक्शन आली मार्केटमध्ये. STT आहेत ना, म्हणजे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स, हे फ्युचर्स आणि ऑप्शनवर म्हणजे डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग्सवर वाढवलेले आहेत त्यांनी. फ्युचरवर त्यांनी आधी 0.002 होता, आता 0.05, आणि ऑप्शन्सवर 0.10 होता आणि आता 0.50 आहे. बापरे बाप. होतं कसं माहिती काय, आता तुम्ही म्हणाल याचा काय परिणाम होतो, तर सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवलं ना. आपण जे ट्रेडिंग करतो त्या ट्रेडिंगवर जे हे लागतात ना टॅक्सेस, ते आता पूर्वीपेक्षा वाढलेत. म्हणजे कसं माहिती काय, मोठ्या इन्व्हेस्टर्सला ठीक आहे, पण छोट्या इन्व्हेस्टर्स ह्याच्यामध्ये ना त्याचं प्रॉफिट मार्जिन खूप घटून जाईल. आणि तो छोटे जे प्रॉफिट कमवतो ना, ते त्याच्या मागे लागणार नाही. म्हणजे तो ऑलरेडी मार्केटमधनं थोडासा शांतच बसेल. काय मला वाटलं पॉझिटिव्ह परिणाम होईल, पण आज निगेटिव्ह परिणाम झालेले आहेत. आता उद्या, आज तर मला रविवार तर संडेला फर्स्ट टाईम ट्रेडिंग चालू ठेवलं होतं, कारण युनियन बजेट डिक्लेअर झालं. पण त्याचा निगेटिव्ह इफेक्ट आला ह्याच्यामध्ये. आता उद्या काय ते समजेल.